नमस्कार. तुमचा बीपी 120/80 पेक्षा जास्त येतोय का? वयाच्या 30 नंतरचाच नव्हे, आता लहान वयात सुद्धा उच्च रक्तदाब दिसतोय आणि ही एक गंभीर इशारा देणारी गोष्ट आहे. आयुर्वेदात उच्च रक्तदाब किंवा रक्तचाप वृद्धी असं म्हटलं जातं. जेव्हा आपल्या शरीरात वात आणि पित्त दोष यांचा असमतोल होतो तेव्हा ते रक्तवाहिनींवर दबाव टाकून ब्लड प्रेशर वाढवायचं काम करतात. सामान्यतः ब्लड प्रेशर हे 120/80 mmHg इतकं असतो. पण आजकाल वयाच्या 30 नंतर सुद्धा अनेकांना बीपी वाढलेला आढळतो आणि जर वेळेत काळजी घेतली नाही तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. अनेक जण यावर काही केमिकल गोळ्या घेण्यास सुरुवात करतात, ज्या अनेकदा आयुष्यभर चालू ठेवाव्या लागतात. पण एक चांगली गोष्ट आहे की योग्य वेळी जर आपण योग्य आयुर्वेदीय उपाय केल्यास ब्लड प्रेशर नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवता येते. आपण काही 3 सोपे आयुर्वेदीय उपाय पाहू ज्यामुळे आपलं ब्लड प्रेशर नियंत्रित राहू शकेल. आपल्या रोजच्या आहारामध्ये नॉर्मल मिठाच्या ऐवजी सैंधव मिठाचा वापर करा. त्यानंतर दररोज 30 मिनिटं कमीत कमी अनुशापोटी चालण्याचा व्यायाम करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, बेलाच्या पानांचा काढा सकाळी उपाशीपोटी घ्या. हा काढा कसा करायचा? 10 बेलाची पानं घ्या, 1 ग्लास पाण्यामध्ये उकळा, गाळून सकाळी उपाशीपोटी घ्या. हा काढा वाढलेले वात आणि पित्ताला शांत करतो आणि रक्तदाब संतुलित ठेवतो. जर हे उपाय करूनही तुमचा बीपी नियंत्रित येत नसेल तर तज्ञ आयुर्वेदीय डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण उपाय वेळेत केल्यास औषधांशिवायही आरोग्य उत्तम राहू शकतं. शेवटचं एकच, स्वतःचं हृदय सांभाळा, कारण तेच आपलं जीवन आहे. धन्यवाद.